रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे बरं का, गैरसमजूत आहे की वारकरी हे बोळवट असतात, काय बावळट असतात बरं का, त्यांना काय कळत नाही, त्यांना काय अक्कल नाही, असं बऱ्याच जणांची गैरसमजूत असते, गैरसमजूत. आणि त्यातल्या त्यात शिकलेल्या, अर्धवट शिकलेल्या लोकांना असं वाटतं, त्यानं आलं. पर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे बोळा जिंकू जाणे कळी काळा. आमचा वारकरी बोहळा आहे, आलं का लक्षात? बोहळा कुणाला म्हणायचं? असे जगातले बोळे आहेत, लक्षात ठेवा. खूप खूप असे व्यावहारिक बोळे भरपूर. आणि परमार्थामधला बोळा जगद्गुरु तुकोबाराय इथे जे अभंगामध्ये सांगते तर कुठला बोळा सांगते? परमार्थिक बोळा सांगतेत का व्यावहारिक बोळा सांगते? तर हा परमार्थिक बोळा सांगते, लक्षात ठेवा. काय होतं याच्यावर एक तुम्हाला दृष्टांत देतो. आषाढी वारीच्या वेळेला आळंदीतून वारकरी पुण्यात येतो आणि पुण्यामध्ये आल्यानंतर पंढरपूर एसटीला बसायला खूप गर्दी असते, खूप गर्दी असते. त्या पुण्याच्या स्टँडवरती आषाढी वारीच्या वेळेला आणि कार्तिकेच्या वेळेला, कारण ह्या मुख्य दोन वारी आहेत बरं का पंढरपूरच्या, या मुख्य आषाढी कार्तिकी भक्तजन येते, लक्षात आलं का तुमच्या? त्यातल्या त्यात आषाढीला दिंडी सोहळा वगैरे. मग हा आपला वृद्ध असतो वारकरी, आपल्याला काय आयुष्य गेलेलं असतं चालण्यामध्ये, दिंडीमध्ये काही चालणं होणार नाही. म्हणून हा म्हणतो आपण दशमी दिवशी आपलं जाऊया पंढरपूरला. म्हणून पुण्याच्या स्टँडवरती येऊन तुम्हाला सांगतो, त्या धक्काबुक्कीमध्ये वरती चढताना धक्काबुक्की होती. आणि धक्काबुक्की होत असताना त्याच्याच वयाचा रिटायर्ड अगदी प्राध्यापक असतो, रिटायर्ड प्राध्यापक, त्याला धक्का लागतो. जरा आहेत की दाटीमध्ये जरा घुसताना धक्काबुक्की होतीच. आणि त्यातले त्यात तो जरा रिटायर्ड असल्यामुळं, अभिमान न गेल्यामुळं त्या वारकऱ्याचा धक्का त्याला लागतो. मग झाला आत जातात आणि पुन्हा वारकरी त्यातून पुढं जाऊन आपला सीटवरती बसतो. सीटवरती बसल्यानंतर हा ज्याला धक्का लागलेला असतो ती बी जाऊन त्या सीटवर बसतो, कारण दुसरीकडचे तोपर्यंत तरुण व्यक्तींनी सीट अक्वायर्ड केलेले असतात. आणि दोघंजण एकाच बाकड्यावर. आता एकाच बाकड्यावर दिसल्यानंतर हा विचार करतो, आलाच का म्हणतो तू इथं? प्राध्यापक म्हणतो, तिथं लगा धक्काबुक्की देऊन मला पुढं आला, लगा बावळट कुठला. ते म्हणतात, माऊली तुम्हाला राग आला का? ही पद्धत आहे बरं का, माझा प्रत्येक भाविक भक्त हा कोणी असू द्या त्याला माऊली म्हणून समोर. काय माऊली माऊली म्हणतो? हा, अक्कल नाही कुठला? जाऊ द्या म्हणतो, माऊली तुम्हाला राग आला का? क्षमा करा म्हणतो. गरीब बोळवट दिसतो, सर्व लिहिणे म्हणतो. मग आता एस टी वगैरे चालू होती. मग हा त्याला बोलत नाही, तो ह्याला बोलत नाही, गपचिप त्या हडपसरच्या पुढे एस टी निघेपर्यंत आपलं ही वारकरी त्या तोंडाकडे बघत असत सर. तर हा गप असा तोंडा सांगतो, त्याच्याकडे बघत नाही, काय नाही. आणि वारकरी आपलं पुढं खालून वर खालून वर
आपला वारकरी सहज विचारायला जातो, माऊली काय दुखतंय का तुमचं, अंग ताटलंय का तुमचं? मूर्ख, मला ताटलेला म्हणतो, लाज वाटत नाही तुला? बोलू नको म्हटलं, धक्का देतोय आणि पुन्हा येऊन माझ्या शेजारीच बसलाय. अहो माऊली म्हणला, मी अगोदर बसलोय, तुम्ही नंतर आलाय, बोलू नको म्हणले माझ्याशी. वारकरी म्हटलं, महाराज किती लांबचा प्रवास आहे, आपण पंढरपूरला जाणार, आणि असं न बोलता बसायचं म्हणल्यानंतर कसं प्रवास आपला जाणार? बोलत गप्पा मारत जरा जाऊया. असं तिने म्हटल्यानंतर ती म्हणला, काय गप्पा मारायचं तुम्ही सारख्या बावळटासारखा, काय येतं तुला? जाऊ द्या म्हणला माऊली. वारकरी आपला सगळा म्हणजे अभिमान रहित, आलं का लक्ष? बोळसर कपडे उपरणं पिंपरणं, कपडे वगैरे मळले, आपली तीच साबणाने धुवून घालून चाललेला. याला वाटलं काय अर्धवट आहे, याला काय काय करायचं म्हणला, इथून तिथून काय करतोस इथनं काय नाही म्हणले. वारकरी म्हणला, आपण दोघंजण एकमेकाला हुमणं पुडी, तुम्ही मला पुढं घालायचं, त्याचं उत्तर मी द्यायचं, मी तुम्हाला पुढं घालायचं, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं. जर मला कोड्याचं उत्तर आलं नाही तर मी तुम्हाला 1 रुपया देणार, तुम्हाला कोड्याचं उत्तर आलं नाही तर तुम्ही मला 2 रुपये द्या. हे असा भेदभाव का म्हणला? अहो म्हणला, माऊली तुम्ही प्राध्यापक आहे, तुम्ही शिकलेला आहे, आम्ही अडाणी माणूस, माझ्याजवळ कुठले पैसे काय, त्यामुळे तुम्ही चुकला, तुम्हाला उत्तर नाही आलं तर तुम्ही 2 रुपये द्यायचे, आणि मी चुकलो, लक्षात आलं तर मी तुम्हाला 1 रुपया द्यायचा. सुरू झालं. प्रश्न अगोदर माऊली म्हणला, प्रश्न मीच विचारायचा अगोदर, तुम्ही शिकलेले आहे ना? हो, तुम्ही शिकलेला आहे ना? बरोबर विचार म्हणजे. वारकरीने अतिशय साधा सोपा प्रश्न विचार, ताट बसा म्हणून. ताट बसून इथं समोर मांडीवरती पेन ठेवला. एकदा तुम्हाला आणि एकदा मला, आलं का लक्षात? तुम्हाला सांगतो, सुरू झाली. मग असं ठरल्यानंतर वारकरी म्हणला त्या साहेबाला, ताट बसा म्हणला. असं ताट बसवायला लावलं. खिशाचा पेन काढला, असा पेन काढला आणि मांडीवर ठेवला. म्हणला, या पेनाला हात न लावता, हा पेन म्हणला तुमच्या डोळ्याच्या समोर आला पाहिजे. हात न लावता? हो म्हणला, हात न लावता तुमच्या मांडीवरचा पेन तुमच्या डोळ्याच्या समोर आला पाहिजे. डोकंच खचवायला सुरुवात केली. एवढं म्हणला मी सायन्स शिकलोय, परंतु हा प्रयोग काय पुढे झाला नाही म्हणला. काहीतरी बावळटासारखा म्हणला प्रश्न विचारतो म्हणला, मूर्खपणी घडला. यावं म्हणलं, साहेब तुम्ही हारला म्हणून मान्य करा, तुम्हाला येत नाही प्रश्नाचं उत्तर म्हणून मान्य करा. नाही येत म्हणजे मला हे असलं चमत्कार आणि फिमत्कार असलं येत नाही. हा चमत्कार नाही म्हणले. तुम्हाला येतंय का? नाही म्हणले मला. द्या म्हणला 2 रुपये. खिशातलं काढून 2 रुपये दिलं ना वारकऱ्याला. आता साहेब बी काय कच्चा नव्हता. साहेब म्हणलं, मी तुझ्या मांडीवर
पेन ठेवतो आणि तू डोळ्यासमोर आणून दाखव. काय म्हणला, कसं करायचं आहे तेवढं सांगा मला. बघा नीट लक्षात द्या मी काय म्हणतो. पण म्हणला साहेब, जर मी तो पेन आणला तर तुम्ही किती रुपये देणार? मागशील तेवढे पैसे देतो. काय नाही, राहू द्या म्हणला, मागायचं तेवढं राहू द्या म्हणला, फक्त 101 रुपये द्या म्हणला. तो बी भगवंताला अर्पण करण्यासाठी द्या म्हणला, मला देऊ नका. बरं म्हणले, ठीक आहे, जिंकला तर बरं का म्हणले. बरं म्हणले, ठीक. मग कसा करायचा आहे तेवढं सांगा म्हणला. काय नाही म्हणले, मला बी ताट बसवलं होतं, ताट बसवलं, ताट बसवलं वार करत, पेन ठेवला मांडीवर. हा पेन म्हणले तुझा हात न लावता तुझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे. काय म्हणलास? काय? अहो म्हणला माऊली, मला ऐकायला येत नाही, जरा मोठ्यांदा बोला. हा पेन त्याच्याकडे बोलतो, तुझ्या डोळ्यासमोर आला पाहिजे, तुझा हात नाही लागला पाहिजे. काय जरा मोठ्यांदा बोलायचं. त्यानं काय केलं म्हणजे सोंग आणलं, ऐकायला येत नाही. त्यानं सांगितलं, त्याच्याच हाताने सांगितलं, हा पेन तुमच्या मांडीवर आहे ना, असं केलं. तो तुझा हात न लागता असा डोळ्यासमोर आणायचा आहे म्हणजे. कळलं का? म्हणले आणला की म्हणला पाहिजे. हे काय आणला म्हणजे? माझा हात न लावता माझ्या डोळ्यासमोर पेन आणला म्हणले, जिंकलो म्हणले मी, द्या 101 रुपये. अहो खिशातनं काढून 101 रुपये द्यावा लागला साहेब. कशासाठी सांगितलं हा दृष्टांत? तुका म्हणे बोळा, शिंकू जाणे कळी काळा. बोळा समजू ना, हा पारमार्थिक बोळा बर. व्यावहारिक बोळे आणि कळी हा दृष्टांत आहे, लक्षात ठेवायला. आलं का लक्षात? आणि दृष्टांत हा सिद्धांत पटण्यासाठी असतो. या दृष्टांतातून एवढंच घ्यायचं की कुणीही स्वतःला अतिशहाणं समजू नये. लक्षात आलं का? ठकास महाठक याला म्हणतात, ते प्रत्येकाला भेटतोच. त्याच्यामुळं मी कीर्तनकार आहे, मी फार मोठा आहे, मी गायनाचार्य आहे, असा अभिमान कुणीही धरू नये. दृष्टांत हा त्याच्यासाठी सांगितला. इथं कुणाचं मन दुखवण्याचा प्रश्न येत नाही. हा दृष्टांत आणि सिद्धांत हा आहे, लक्षात ठेवा. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.